नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामध्येच आता 5 निकष लावण्यात आले आहेत. कोणते 5 निकष आहेत सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे. चला तर सविस्तर बातमी पाहू. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. तर बघा, तुम्हाला माहितीच असेल या अटी जुन्याच आहेत, परंतु आता नव्यानं काही अटी ॲड करण्यात आले आहेत. ते देखील आपण पाहणार आहोत. काही महिलांनी अशी देखील तक्रार केली आहे की आमची आता सरकारी नोकरी लागली आहे किंवा आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे आम्ही योजनेत बसत नाही, आमची योजना कॅन्सल करावी, तर त्यांचे फॉर्म कॅन्सल केले जाणार आहेत. ज्यांची अडचण किंवा ज्यांनी फॉर्म बद्दल काही तक्रार नोंदवली असेल त्यांचेच फॉर्म चेक केले जाणार आहेत. सरसकट फॉर्म चेक केले जाणार नाहीत. घरातील सदस्याचे 4 चाकी वाहन असेल नावावर त्यांचे देखील आता RTO कडून तपासणी करण्यात येणार आहे. तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर ते देखील फॉर्म कॅन्सल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे देखील आता फॉर्म कॅन्सल केले जाणार आहेत. नावात बदल म्हणजे काय? स्पेलिंगमध्ये बदल झाला असेल, आधार कार्डावर एक नाव, त्याचबरोबर जो फॉर्म भरला त्याच्यावर एक नाव किंवा बँक खात्यावर दुसरेच नाव असे असेल किंवा DBT चालू नसेल तर त्यांचे फॉर्म देखील तपासले जाणार आहेत. स्थलांतरित म्हणजे की काही महिला आधी महाराष्ट्र राज्यात राहतो त्यावर लग्नानंतर किंवा काही कारणानंतर त्या परराज्यात राहायला गेले आहेत, लग्न होऊन किंवा काय दुसरे कारण असेल त्यांचे देखील फॉर्म कॅन्सल होणार आहेत, कारण की त्या योजनेत बसत नाहीत. तर तुम्हाला काय आणखी काय अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नवीन फॉर्म सुरू होणार आहेत का याबद्दल सांगायचं झालं तर बघा, अद्याप कोणतेही नवीन फॉर्म सुरू झालेले नाहीत. ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर नक्की सांगण्यात येईल, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. जानेवारीचा हप्ता कधी भेटेल याबद्दल सांगायचं झालं तर बघा, आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील स्पष्ट केले आहे की जानेवारीचा हप्ता जेव्हा भेटेल त्यावेळेस मंत्रिमंडळात चर्चा होऊन त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. जानेवारीचा हप्ता भेटणार आहे हे नक्की आहे, पण तारीख ही आणखी फिक्स नाही. कोणत्या तारखेला भेटेल ही तारीख फिक्स नाही.